आणि आता ही दृश्य आपण पाहतोय, राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आली आहे आणि त्याचीच काही दृश्य समोर येत आहेत। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे गेल्या 8 दिवसांपासून फरार होते। वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर हे दोघे फरार असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच त्याचा मुलगा म्हणजेच वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याला देखील अटक करण्यात आलेली आहे। त्याची दृश्य समोर आली आहेत। न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। राजेंद्र हगवणे याला कशा प्रकारे अटक करण्यात आली आहे ते दिसतंय। पुणे जिल्ह्यातल्या खेडेगावात हे दोघंही लपून बसले होते। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आली आहे। घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, अर्थात आता जे मी ज्या कार्यालयामध्ये आहे याच ठिकाणी आपण माझ्या मागे बघताय डीसीपी झोन 2 जे किवळे परिसरामध्ये हे कार्यालय आहे आणि इथेच राजेंद्र हगवणेला जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस जे आहेत त्यांचा बंदोबस्त देखील आहे आणि याच रूम मध्ये आपण बघतोय सध्या ही रूम जी आहे ती बंद केल्या गेलेली आहे। मात्र दोन्ही आरोपींना रात्री इथे आणल्या गेलेला आहे आणि इथे ठेवण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपी आपल्याला माहिती आहे की मागील 8 दिवसांपासून पोलिसांना जो आहे गुंगारा देत होते। स्वारगेट बस स्थानकातनं ते पळून जाण्याच्या तयारीत होते। मात्र पोलिसांनी अखेर या दोन्ही आरोपींना इथे जेरबंद केले। इथे जे सगळे कर्मचारी आहेत ते आता बंदोबस्तावर आहेत आणि आपल्याला जी माहिती देण्यात आली त्यानुसार पोलीस आयुक्त परिमंडळ 2चं हे कार्यालय आहे आणि इथेच या दोन्ही आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट सांगितलंय की हा जो सगळा प्रकार आहे या प्रकाराकडे सुरुवातीपासूनच पोलीस अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवून होतं। मात्र हे 2 आरोपी जे आहेत ते पळून जात होते। जसं थोड्या वेळापूर्वी आपल्याला माहिती मिळाली की राजेंद्र हगवणे आणि जो आरोपी आहे सुशील हगवणे हे दोघेही पुण्यामध्ये अनेक ठिकाणी फिरले, त्यांनी अनेक ठिकाणी मित्राकडे गेले। त्यामुळे आता पोलिसांना त्यांना कोणी पळवण्यास मदत केली का, वैष्णवी जी आहे मयत तिला या दोघांनी मारहाण केली होती का, तिचा नेमका शारीरिक आणि मानसिक काय छळ केला, त्याचबरोबर त्यांनी जर मारहाण केली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असेल तर या घटनेला मोठं वळण येऊ शकते। कारण की यामध्ये अर्थातच खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हे जे 5ही आरोपी आहेत, वैष्णवीची जी सासू आहे लता हगवणे जी अटक आहे, ननंद करिश्मा हगवणे ती देखील अटक आहे आणि आता तिचा जो पती आहे सुशील शशांक हगवणे त्याला देखील पोलिसांनी अटक केली होती। मात्र हे 2 आरोपी आपण बघतोय की अशा पद्धतीनं याच कार्यालयामध्ये त्यांना इथे ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्त परिमंडळ 2 झोन 2चं हे कार्यालय आहे आणि या रूम मध्ये इथे दोघांनाही थोड्या वेळापूर्वी आणल्या गेले। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आता ही रूम जी आहे बंद करून ठेवण्यात आली। मात्र या दोघांच्याही सुरक्षेसाठी म्हणून अर्थात आरोपींना कुठलीही इजा होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे म्हणून इथे पोलीस बंदोबस्त देखील आहे। मात्र हे सगळे आतमध्ये आहेत। थोड्याच वेळानंतर पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड हे या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतील, अधिकृत प्रेस घेतील। मात्र तुर्तास आपल्याला नक्की सांगता येईल की ज्या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं त्या घटनेतले जे 2 मुख्य आरोपी होते त्यांना पोलिसांनी जेरबंद केले आणि अशा पद्धतीने आता त्यांना इथे आणल्या गेलेलं आहे। या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा आज न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल त्याआधी त्यांची विचारपूस पोलीस करतील। मात्र त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते आणि एकूण जे प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत की या सगळ्या प्रकरणात वैष्णवीचा जो मानसिक आणि शारीरिक छळ झाला होता त्यासाठी हे दोघं जण किती कारणीभूत आहेत। कारण की वैष्णवीच्या कुटुंबियांनी स्पष्ट आरोप केलेला आहे की वैष्णवीची आत्महत्या नसून तिचा खून केला गेलाय आणि त्यामुळे ज्या पद्धतीने वैष्णवीच्या अंगावर शरीरावर मारहाणीचे व्रण होते, शवविच्छेदन अहवालात देखील हे स्पष्ट झालं होतं की तिला जबर मारहाण झालेली आहे। आणि असं असेल तर हे जे दोन्ही पिता पुत्र आहेत जे अतिशय निर्लज्जपणे
जेव्हा महाराष्ट्र या संपूर्ण घटनेवर हळहळ व्यक्त करत होता तेव्हा मात्र हे बिनधोक फिरत होते. कोणत्याही कायद्याची भीती यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांनी यांना अटक केल्यानंतर यांच्या सगळे जे गुन्हे आहेत ते कबूल करतील का आणि त्यानुसार यांच्या गुन्ह्यात वाढ होऊन या आरोपींना एकूण 5ही आरोपींना अशा पद्धतीनं आपण बघतोय की स्वतः पोलीस आयोग जे आहेत आपण बघतोय की आता या आरोपींना इथे घेऊन जात आहेत. खाली जाऊ द्या आम्हाला. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना पोलीस घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अखेर अटक करण्यात आलेली आहे. वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हिला आधीच अटक करण्यात आली आहे आणि गेल्या 8 दिवसांपासून राजेंद्र हगवणे, तिचा सासरा आणि दीर सुशील हगवणे फरार होते. त्यांना आता पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावातून ते खेडेगावात लपून बसले होते आणि नंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांना नेण्यात येते. राजेंद्र हगवणे याला आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. थेट दृश्य सध्या आपण पाहतोय. पोलीस या दोघांना सध्या घेऊन जात आहेत. वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातले मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तब्बल 8 दिवस हे दोघेही फरार होते. दरम्यान यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, तिची नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि 8 दिवसानंतर आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपी हे पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती समोर येते. घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मयुरीही उचलणार होती टोकाचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यानं मोठा अनर्थ टळला. हगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेचाही छळ, सर्वात जास्त छळ नणंदेकडूनच. मयुरीनं न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात. तर वैष्णवीचं बाळ बेकायदेशीररित्या ठेवल्याप्रकरणी आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल. धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटलांवर निलंबनाची कारवाई. विश्रामगृहातील खोलीत सापडले होते 1,84,00,000 रक्कम. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वाढणार पावसाचा जोर. आणि खराब हवामानात अडकलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला पाकनं हवाई हद्दीत येण्याची परवानगी नाकारली. 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात.